नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डी सी मोटरवरती 15 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन आपण बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, विच रूल इज अप्लाइड टू आयडेंटिफाय द डायरेक्शन ऑफ फ्लक्स इन डी सी मोटर. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपण कोणतं रूल, डायरेक्शन ऑफ फ्लक्स जर फाइंड आउट करायचं असेल तर डी सी मोटरमध्ये कोणतं रूल आपण यूज करतो. ह्या ठिकाणी वेगवेगळे रूल दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे क्रॉक स्क्रू रूल, ऑप्शन बी आहे राईट हँड ग्रीप रूल, ऑप्शन सी आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, ऑप्शन डी आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल हे जनरेटरसाठी यूज करतो आपण किंवा अल्टरनेटरसाठी, आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हे मोटरसाठी यूज करतो. लक्षात ठेवा, मोटरसाठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि जनरेटरसाठी फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 1चं ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. आता ह्या ठिकाणी डी सी मोटर, ठीक आहे, डी सी मोटर म्हणजे काय, डी सीचं फुल फॉर्म काय आहे, डायरेक्ट करंट. ठीक आहे, मोटर म्हणजे काय, मोटरला इनपुट आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देतो आणि मोटरचं आउटपुट काय असते, मेकॅनिकल एनर्जी. ह्या ठिकाणी डी सी मोटरचे तुम्हाला टाईप्स माहिती पाहिजे. ठीक आहे, कोणकोणते टाईप्स आहेत डी सी मोटरचे. शंट मोटर आहे, सिरीज मोटर आहे, कंपाऊंड मोटरमध्ये डिफरन्शियल कंपाऊंड मोटर आहे आणि कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आहे. आणि डिफरन्शियल कम्युलेटिव्हचे पुन्हा दोन टाईप्स आहेत, लॉंग शंट कंपाऊंड मोटर आणि शॉर्ट शंट. ठीक आहे, असे डी सी मोटरचे टाईप्स आहेत. हे झाले मोटरचे टाईप्स. त्याच्यानंतर या मोटरचे कोणकोणते ॲप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे, डी सी शंट मोटर कुठे यूज करतो आपण, डी सी सिरीज मोटर कुठे यूज करतो, त्याच्यानंतर डी सी कंपाऊंड मोटर कुठे यूज करतो, लॉंग शंट कंपाऊंड मोटर कुठे यूज करतो, शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर कुठे यूज करतो, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे जर ॲप्लिकेशन माहिती असतील तर तुम्हाला सगळं व्यवस्थित या ठिकाणी MCQ क्वेश्चन सॉल्व करता येते. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच टाईप ऑफ डी सी मोटर इज यूज्ड इन इलिव्हेटर्स. ठीक आहे, तर इलिव्हेटर्समध्ये कोणत्या टाईपची आपण डी सी मोटर यूज करतो. ऑप्शन दिलेले आहेत इथं. डी सी सिरीज मोटर. डी सी सिरीज मोटर कोणत्या ठिकाणी यूज करतो आपण, ज्या ठिकाणी हाय स्टार्टिंग टॉर्कची गरज आहे त्या ठिकाणी डी सी सिरीज मोटर आपण यूज करतो. ऑप्शन बी डी सी शंट मोटर. डी सी शंट मोटर कुठे यूज करतो आपण, डी सी शंट मोटर ज्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट स्पीड पाहिजे त्या ठिकाणी आपण यूज करतो. डी सी डिफरन्शियल कंपाऊंड मोटर. ठीक आहे, आता जशी रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी तशी आपण हे वेगवेगळ्या टाईपचे मोटर यूज करू शकतो. ठीक आहे, तर इलिव्हेटरमध्ये डी सी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर यूज करतो. क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3, विच मटेरियल इज यूज्ड फॉर स्टार्टिंग रेजिस्टन्स ऑफ डी सी स्टार्टर. ठीक आहे, कोणतं मटेरियल जे स्टार्टरमध्ये डी सी मोटरच्या स्टार्टिंग केसमध्ये ह्या ठिकाणी यूज करतो. ठीक आहे, तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे युरेका, ऑप्शन बी आहे नायक्रोम, ऑप्शन सी आहे मॅग्नीन, ऑप्शन डी आहे कॉन्स्टंट. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी जे मटेरियल आहे स्टार्टिंग रेजिस्टन्स फॉर डी सी स्टार्टर मॅग्नीन आपण यूज करतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4, विच टाईप ऑफ डी सी मोटर इज यूज्ड फॉर मोटर जनरेटर सेट. ठीक आहे, ज्या ठिकाणी मोटर जनरेटर सेट असते, प्रॅक्टिकल लॅबमध्ये वगैरे हे मोटर जनरेटर सेट आपण यूज करतो. तर ह्या ठिकाणी विच टाईप ऑफ डी सी मोटर, ठीक आहे, मोटर जनरेटर सेटसोबत ते डी सी मोटर कोणती असते ते विचारलेलं आहे. ऑप्शन ए आहे शंट मोटर, ऑप्शन बी आहे सिरीज मोटर, ऑप्शन सी आहे कम्युलेटिव्ह कंपाऊंड, ऑप्शन डी आहे डिफरन्शियल कंपाऊंड. तर ह्या ठिकाणी डिफरन्शियल कंपाऊंड मोटर आपण यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्पीड कंट्रोल सिस्टीम प्रोव्हाइड स्मूथ व्हेरिएशन ऑफ स्पीड फ्रॉम 0 टू अबो नॉर्मल. ठीक आहे, ह्या ठिकाणी कोणती अशी स्पीड कंट्रोल मेथड आहे जे स्मूथ आपल्याला त्या ठिकाणी स्मूथली चेंज करता येते, स्मूथली या ठिकाणी व्हॅरी करता येते कुठून कुठंपर्यंत, 0 टू अबो नॉर्मल स्पीड. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी वेगवेगळे स्पीड कंट्रोल मेथड्स आहेत. अबो नॉर्मल स्पीड आहे, बिलो नॉर्मल स्पीड आहे, किंवा कॉन्स्टंट स्पीड जे आहे. ठीक आहे, ज्या मोटर कॉन्स्टंट स्पीडने रोटेट होतात त्या वेगवेगळ्या स्पीड कंट्रोल टेक्निक्स किंवा स्पीड कंट्रोल मेथड्स आहेत.
तर ऑप्शन काय दिलेले आहे तिथं? ऑप्शन ए आहे फील्ड कंट्रोल, ऑप्शन बी आहे आर्मेचर कंट्रोल, ऑप्शन सी आहे फील्ड डायव्हर्टर कंट्रोल, ऑप्शन डी आहे वर्ड लिनॉर्ड सिस्टीम कंट्रोल. ठीक आहे, आपल्याला ह्या ठिकाणी या क्वेश्चननुसार, क्वेश्चन नंबर 5 नुसार या ठिकाणी स्मूथ व्हेरिएशन स्पीड फ्रॉम 0 टू अबो नॉर्मलसाठी वर्ड लिनॉर्ड सिस्टीम कंट्रोल हे मेथड आपण यूज करतो. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हिच टाईप ऑफ DC मोटर इज यूज्ड फॉर सडन ॲप्लिकेशन ऑफ हेवी लोड? फॉर सडन चेंज ॲप्लिकेशन ऑफ हेवी लोड, त्या ठिकाणी चेंज वर्ड राहिलेला आहे. ठीक आहे, व्हिच टाईप ऑफ DC मोटर इज यूज्ड फॉर सडन चेंज ॲप्लिकेशन ऑफ हेवी लोड. काय विचारलेले क्वेश्चनमध्ये, ह्या ठिकाणी सडनली जर समजा लोड चेंज झाला, सडनली लोड चेंज झाला तर आपल्याला ह्या ठिकाणी हेवी लोड, खूप जास्त लोड सडनली चेंज झाला तर कोणत्या टाईपची मोटर आपण यूज करतो हे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन ए आहे शंट मोटर, सिरीज मोटर, ऑप्शन बी सिरीज मोटर, ऑप्शन सी डिफरेंशियल कंपाऊंड मोटर, ऑप्शन डी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. क्वेश्चन नंबर 6चं कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर यूज करतो आपण. हेवी लोड सडनली जर चेंज होत असेल तर कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हिच टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट इज यूज टू टेस्ट द आर्मेचर वाइंडिंग? ठीक आहे, कोणतं इन्स्ट्रुमेंट आपण आर्मेचर वाइंडिंग टेस्ट करण्यासाठी यूज करतो? ठीक आहे, ग्रोलर. ठीक आहे, हे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो. मेगर इन्सुलेशन इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी, मल्टीमीटर वेगवेगळ्या क्वांटिटी करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स, ठीक आहे, ओम मीटर रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज करतो. पण ग्रोलर हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 7चं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, व्हिच टाईप ऑफ DC मोटर इज सुटेबल फॉर शेअरिंग मशीन्स? ठीक आहे, शेअरिंग मशीन्स म्हणजे काय, जे मोठे मोठे ह्या ठिकाणी वर्क असते, कट करायचं असेल, ठीक, शेअरिंग किंवा पंचिंग मशीन्स म्हणू शकतो. पंचिंग म्हणजे होल करण्यासाठी. ठीक आहे, तर हे शेअरिंग मशीन्समध्ये कुठली मोटर यूज होते? तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, शंट मोटर, सिरीज मोटर, कम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि डिफरन्शियल कंपाऊंड. ठीक आहे, कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आपण शेअरिंग मशीन किंवा पंचिंग मशीनमध्ये, या ठिकाणी शेअरिंगच्या ऐवजी जर तुम्हाला पंचिंग वर्ड आला, पंचिंग मशीन, तरी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर यूज होते. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, व्हिच मेथड ऑफ स्पीड कंट्रोल गिव्स बिलो द रेटेड स्पीड इन DC सिरीज मोटर? ठीक आहे, ह्या ठिकाणी आता याच्या अगोदर एक क्वेश्चन आला होता, फ्रॉम 0 टू अबो रेटेड स्पीड होता, आणि ह्या ठिकाणी DC सिरीज मोटरसाठी बिलो रेटेड स्पीडसाठी कोणतं ह्या ठिकाणी स्पीड कंट्रोल टेक्निक यूज करतो किंवा स्पीड कंट्रोल मेथड यूज करतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेले आहेत 4. ए आहे फील्ड डायव्हर्टर मेथड, बी आहे टॅप्ड फील्ड मेथड, सी आहे व्होल्टेज कंट्रोल मेथड आणि डी आहे आर्मेचर डायव्हर्टर मेथड. ठीक आहे, तर आपण बिलो रेटेड स्पीड DC सिरीज मोटरमध्ये आर्मेचर डायव्हर्टर मेथड यूज करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. क्वेश्चन नंबर 10, what is the reason if DC मोटर फेल्स टू स्टार्ट? ठीक आहे, जर समजा DC मोटर तुम्ही ऑन केलात आणि ती मोटर स्टार्ट झाली नाही तर ह्या ठिकाणी कोणता प्रॉब्लेम असू शकतो, कोणतं रिझन असू शकते? ठीक आहे, ऑप्शन ए आहे हाय सप्लाय व्होल्टेज, ऑप्शन बी आहे ओपन सर्किट इन स्टार्टर, ऑप्शन सी आहे ब्रशेस अहेड ऑफ न्यूट्रल प्लेन, ऑप्शन डी आहे रॉंग अलाइनमेंट ऑफ पुली. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन बी ओपन सर्किट इन स्टार्टर जर असेल तर मोटर स्टार्ट होणार नाही. ठीक आहे, हे रिझन याचं आहे. क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, व्हिच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स? ठीक आहे, आर्मेचर वाइंडिंगचं रेजिस्टन्स जर मेजर करायचं असेल तर काय यूज करतो आपण? या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, मेगर, मल्टीमीटर, सिरीज टाईप ओहम मीटर, केल्विन ब्रिज. ठीक आहे, केल्विन ब्रिज आपण यूज करू शकतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 11चं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, व्हिच रूल डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ आर्मेचर इन DC मोटर? ठीक आहे, कोणतं रूल, असाच टाईपचा पहिले एक क्वेश्चन बघितलं होतं आपण,
फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल ह्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. जनरेटरसाठी फ्लेमिंग्स राईट हँड रूल आणि मोटरसाठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. सेम क्वेश्चन बघा, या ठिकाणी डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ आर्मेचर दिलेले आहे. इथं क्वेश्चन नंबर 13 ॲज इट इज आहे, फक्त थोडंफार क्वेश्चनमध्ये चेंज केलेलं आहे. विच रूल इज डिटरमाइंड द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर इन डी सी मोटर. तिथं डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ आर्मेचर म्हणलं आहे आणि ह्या ठिकाणी काय डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर म्हणलं. ह्या ठिकाणी सुद्धा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलच यूज होतो. ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 13चं ऑप्शन ह्या ठिकाणी EFGH दिलेले आहेत. जी ऑप्शन करेक्ट आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्पीड कंट्रोल मेथड ऑफ DC सिरीज मोटर इज यूज्ड फॉर इलेक्ट्रिक ट्रेन. ठीक आहे. इलेक्ट्रिक ट्रेनमध्ये आपण कोणती स्पीड कंट्रोल मेथड यूज करतो. ठीक आहे. कोणती स्पीड कंट्रोल मेथड यूज करतो, त्या ठिकाणी फील्ड डायव्हर्टर मेथड आहे, त्याच्यानंतर फील्ड टॅपिंग मेथड आहे, आर्मेचर डायव्हर्टर मेथड आहे, सप्लाय व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे. तर ह्या 4 ऑप्शनपैकी क्वेश्चन नंबर 14चं सी करेक्ट आहे, आर्मेचर डायव्हर्टर मेथड. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ DC मोटर इज यूज्ड फॉर कॉन्स्टंट स्पीड ड्राईव्ह. ठीक आहे. तर कॉन्स्टंट जर आपल्याला स्पीड पाहिजे असेल तर कोणती DC मोटर यूज करायला पाहिजे आपण. ऑप्शन दिलेले आहेत, DC सिरीज मोटर, DC शंट मोटर, डिफरन्शियल लॉंग शंट कंपाऊंड मोटर आणि डिफरन्शियल शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. हे चारही मोटरचे नाव वाचल्यानंतर कॉन्स्टंट स्पीड जर पाहिजे असेल तर DC शंट मोटर आपण यूज करतो आणि ज्या ठिकाणी हाय स्टार्टिंग टॉर्क पाहिजे असेल तर DC सिरीज मोटर. हाय स्टार्टिंग टॉर्क म्हणजे जसं रेल्वे वगैरे आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी जास्त टॉर्क लागते इनिशियल केसला, तशा ठिकाणी DC सिरीज मोटर. ज्या ठिकाणी कॉन्स्टंट स्पीड पाहिजे, जसं जे ह्या ठिकाणी जे न्यूजपेपर प्रिंट होते त्या ठिकाणी कॉन्स्टंट स्पीड पाहिजे तर त्या ठिकाणी DC शंट मोटर यूज करतो. किंवा एखादी केमिकल फॅक्टरी आहे, बॉटलमध्ये केमिकल, त्या ठिकाणी जे बॉटलमध्ये केमिकल भरायचं आहे, कॉन्स्टंटमध्ये भरावं लागेल आपल्याला, हाफ लिटर, अर्धा लिटर किंवा 1 लिटर कॉन्स्टंटमध्ये. तशा ठिकाणी ॲटोमॅटिक जे फिल होतात. ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपले हे कॉन्स्टंट स्पीड मोटर यूज करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं क्वेश्चन नंबर 15चं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे, DC शंट मोटर. तर ह्या ठिकाणी हे झाले वेगवेगळे 15 इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना हा व्हिडिओची लिंक शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. काही डाऊट असेल तर तुम्हाला मोबाईलवरती, तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी मोबाईल नंबर माझा दिलेला आहे. तर काही डाऊट आले तर याला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता, या नंबरवरती मेसेज करू शकता. थँक्यू, धन्यवाद.